तर दुसरीकडे हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून बसचालक जनार्दन हंबर्डीकर विरुद्ध कट रचल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। आरोपी जनार्दन हंबर्डीकर तर हा पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल आरोपीची पत्नी आणि भावानं उपस्थित केलाय। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। ते सांगतात केमिकल घेतलं दिसतंय कुठे, तर मी तर हे मान्य करू शकत नाही। असं दिसलं तर त्यांनी पण विचारलं ना की बाबा हे तू कुठून घेऊन चालत, ठीक आहे ते दिसलं गाडीत ठेवलं, गाडीची माणसं बसली त्या गाडीतवाल्यांनी पण विचारलं म्हणजे तू हे केमिकल तिथे ठेवलंस कशाला म्हणून, हे दिसलं नाही का त्यांना। माझा म्हणण्याचा उद्देश आहे म्हणजे काय असे खोटे आरोप देतात। आक्षेप आहे की माझा नवरा एकदम हे आहे, त्यांनी गोवलं जाते आणि मला न्याय मिळावा, बस माझी एवढी एक मागणी आहे की नक्की काय खरं आहे आणि काय खोटं हे आता त्या लोकांनी पण मीडियावाली पण ज्यांनी आरोप केले त्यांनी पण शहानिशा करून ते बघावं नक्की की काय खरं आहे आणि काय खोटं आहे। यामध्ये आणखी कोणीतरी दोषी असावा असं तुम्हाला वाटतंय? ते आता मी सांगू शकत नाही कोण दोषी आहे काय ते, कारण का आपल्याला काही माहिती नाही आणि मी ते काही सांगू शकत नाही। गाडीत एक 12-1 लोक होती, त्याच्यामध्ये एक लेडीज आणि बाकी जेंट्स होते। मी असं पण ऐकलं बातम्यांमध्ये की त्यांनी प्री प्लॅन केलं, गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले। तर माझं असं म्हणणं आहे जर गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले, त्यातले 3 जी लोकं आहेत ज्यांना एक खरचटण्याचं निशाणसुद्धा नाही आहे किंवा जर त्यांना लागलं असेल तर निव्वळ एक साधं खरचटलेलं असतं तेवढंच, जर दरवाजा बंद असता तर ही लोकं बाहेर कशी आली आणि बाकीचे 6-7 जण जे आले ते कुठून बाहेर आले? जर दरवाजा उघडा नसता तर ते सगळे बाहेर कसे आले? ठीक आहे एखाद दुसरा खिडकी तोडून बाहेर आला, पण सगळेच खिडकी तोडून बाहेर येऊ शकत नव्हते। माझा भाऊ निर्दोष आहे आणि आम्हाला न्याय मिळावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।